या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी जो विश्वास आमच्यावरती दाखवलेला आहे आणि या माथेरान नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी आम्ही एक दिलानी लढत आहोत। चंद्रकांत चौधरी हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, मी शहर प्रमुख पदाची माझ्याकडे नव्याने जबाबदारी दिलेली आहे आणि आम्ही ज्या ताकदीने इथे उतरलो आहोत तर यावेळेस महायुतीचा विजय हा निश्चित होणार आहे। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 3 तारखेचा गुलाल हा निश्चितपणे आमचाच असेल याची मला खात्री आहे। आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे। उत्साह आम्हाला सर्व वॉर्डमधून दिसतोय। चंदीबाईंनी मागील कित्येक वर्षात नेहमी कधीच ते इलेक्शनला उभे राहिले नाहीत आणि ज्या प्रकारचं सामाजिक कार्य त्यांनी कोविडच्या काळात केलं आणि त्यानंतर सुद्धा आत्तापर्यंत करत आलेले आहेत, तर प्रत्येक मी जिथे मतदारसंघात फिरतोय तिथे म्हातारी माणसं असतील, वयस्कर माणसं असतील, वृद्धांना त्यांनी ज्या प्रकारची मदत केली आहे, अनेक विधवा महिलांना ज्या प्रकारची मदत केलेली आहे, अनेकांना त्यांनी हॉस्पिटलसाठी जे काय प्रकारची मदत केलेली आहे आणि लॉकडाऊनमध्ये घोडेवाल्यांना, अश्वपालकांना ज्या प्रकारची मदत केलेली आहे, ते सगळ्याचं रिफ्लेक्शन आज आम्हाला सर्वत्र पाहायला मिळतं आहे। लोक प्रचंड उत्साहात आहेत, लोक वाट बघत आहेत 2 तारखेला कधी येते आणि मला मी खात्रीशी सांगू शकतो की एखादा सण साजरा करतो अशा प्रकारे लोक रस्त्यावर उतरणारे 2 तारखेला तुम्हाला दुपारपर्यंत जवळजवळ 80% मतदान झालेलं दिसेल आणि ते सगळं मतदान चंदीबाईंना पडणार आहे। प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे। तर नक्की लोक फक्त धनुष्यबाण आणि कमळ याच्याशिवाय दुसरं काही शोधणार नाही, नाव बघणार नाही, काही नाही। चंदीबाईचं नाव पहिल्या क्रमांकावरती आणि तिथून जी सुरुवात होणार आहे ते फक्त धनुष्यबाण आणि कमळ इथेच ते मतदान करतील याची मला 100% खात्री आहे।